या तासाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, कोर्ट सिनेमाची ऑस्करमध्ये एंट्री झाली आहे। भारताकडून कोर्ट सिनेमाला ऑस्करसाठी आता कोर्ट सिनेमा जातोय। आपल्यासोबत कोर्ट सिनेमातल्या अभिनेत्री गीतांजली आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। गीतांजली, अभिनंदन सगळ्यात आधी झी 24 तास तर्फे। आपलं काय वाटतंय, काय प्रतिक्रिया आहे पहिली? आपण पुन्हा एकदा गीतांजली यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुर्तास आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे आहेत, यांच्याशी बोलूयात। प्रशांत, श्वास नंतर कोर्ट सिनेमा आता ऑस्कर वारी करणार असं दिसतंय, काय वाटतंय या संदर्भात, कितपत शक्यता वाटतेय? खरं तर अत्यंत अशी आशादायक आणि अत्यंत खुश खबर आहे की मराठी सिनेमासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी, भारतासाठी की जी मराठी फिल्म जी नॉमिनेट होते आहे ऑस्करसाठी, प्रत्येकाचा जो इथे एंट्री करतो की जो या सिनेसृष्टीमध्ये आपलं पदार्पण करतो, त्याला प्रत्येकाला एकदा का होईना ते ऑस्करची जी ट्रॉफी असते, ऑस्करसाठी नॉमिनेशन होणं ही पण एक मोठी बाब असते। आणि ते स्वप्न आज मराठी सिनेमाच्या दृष्टीने की ज्या सुवर्ण कमळ मिळवलेला आहे ज्या कोर्टने, फिल्म तसं म्हटलं तर फिल्मचा विषय एका कोर्ट भोवती फिरलेला आहे की कोर्टातलं वातावरण कसं असतं, काय असतं याविषयीची ही फिल्म आहे। पण ज्या नेटकेपणाने, ज्या अगदी निर्मळपणे ही फिल्म मांडली गेलेली आहे पडद्यावरती, कुठेही असा बडेजाव नाही, कुठच्याही प्रकारचा। विशेषतः डिरेक्टर जो आहे तो अतिशय तरुण आहे, यंग आहे, चैतन्य तामाणे, की याच फिल्मला जगभरामध्ये 18 नॉमिनेशन, 18 अवॉर्ड वेगवेगळ्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये मिळालेले होते। आणि भारतातर्फे जो राष्ट्रीय पुरस्कार असतो त्याही सुवर्ण कमळावर कोर्टने बाजी मारलेली होती। आणि आज ही आनंदाची बातमी येते आहे की ऑस्करसाठी नॉमिनेशन होत आहे कोर्टचं। ऑस्करची ट्रॉफी मिळेल न मिळेल हा भाग एकीकडे, मात्र नॉमिनेशन होत आहे ती मराठी फिल्म आहे आणि म्हणूनच मराठी सिनेसृष्टीसाठी ही नक्कीच एक वेगळी आनंदाची बाब म्हणता येईल। अगदी बरोबर। खरं तर प्रशांत, अतिशय वेगळी अशी कहाणी या चित्रपटाची आहे, पटकथा अतिशय वेगळी आहे आणि सुवर्ण कमळ तर या चित्रपटानं मिळवलंच आहे। पण काय वैशिष्ट्य सांगता येतील? फॉरेन लँग्वेज गटामध्ये या सिनेमाला ऑस्कर नामांकन मिळालेलं आहे, एकंदरीत वैशिष्ट्य काय सांगता येतील या चित्रपटाची? सिनेमाचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं सुवर्ण, तर सिनेमाची कहाणी जी आहे ती ग्रामीण भागातली आहे। एक शाहीर आहे, शाहीर जे एका जेव्हा कोर्टच्या या सगळ्या चक्करमध्ये सिस्टीमवरती भाष्य करणारा सिनेमा आहे की या आपली जी सिस्टीम आहे, जी कायदा आहे, जी कोर्टबाजी आहे, कोर्टाची पायरी चढायला नको असा जो समज आपल्या सामान्य माणसांमध्ये पसरलेला आहे, त्यामुळे जी भीती आहे कोर्टची, तर नेमकं वास्तव काय आहे हे मांडण्याचा प्रयत्न। आणि जो नवीन दिग्दर्शक आहे, मुंबईतलाच आहे, लालबाग परळमधला आहे, जो मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला आहे, चैतन्य तामाणे, त्यांनी ही गोष्ट मांडलेली आहे। फिल्मचा निर्माता जो आहे तो विवेक गोबर, हा पण अमराठी आहे, मात्र या दोघा जोडीने अत्यंत नेटकेपणाने ही स्टोरी जी पडद्यावर मांडली होती। आणि म्हणूनच एवढ्या अगदी नेटकेपणाने एखादं चित्र ज्यावेळेस आपल्याला दिसतं, त्यामुळे ही ठिकाणचे म्हणजे इंटरनॅशनल लेवलला ही फिल्म आधी गाजलेली आहेच। म्हणजे 18 फिल्म फेस्टिवलमध्ये बक्षीस मिळणं ही खरं तर काही सोपी गोष्ट नाहीये। त्यामुळे ज्या ठिकाणी, ज्या फेस्टिवलमध्ये ही फिल्म दाखवली गेली, तिथल्या प्रत्येक ज्युरीने या फिल्मसाठी गौरवोद्गार काढलेलेच आहेत। त्यामुळे राष्ट्रीय पुरस्कारानंतर ही फिल्म भलेही रिलीजला तिला थोडासा कमी प्रतिसाद मिळाला प्रेक्षकांपर्यंत, ही खरं तर फिल्म पोहोचण्यासाठी तितकेसे श्रम घेण्यात आले नाही प्रोड्युसरतर्फे। मात्र तरी ज्या लोकांनी ही फिल्म बघितली, ज्या कलाकारांनी बघितली, ज्या मान्यवरांनी बघितली, त्यांनी मात्र या कोर्टचं भरभरून कौतुक केलेलं आहे। गीतांजली कुलकर्णी आहेत ज्यांनी याच्यामध्ये वकिलाची भूमिका केलेली आहे। आपण यावेळी याच्या आधी जेव्हा राष्ट्रीय पुरस्कारावर मोहर उमटवली होती त्यावेळी आपण पहिली प्रतिक्रिया घेतली होती, त्यामुळे या कलाकारांचा आनंद आपण आता समजू शकतो जेव्हा त्यांच्या कानावरती ही बातमी जाईल की ऑस्करसाठी कोर्टची निवड होते आहे। कारण असंच सरप्राईज आपल्या देशाच्या जे राष्ट्रीय पुरस्कार असतात त्याही वेळी या सगळ्या कलाकार मंडळींना मिळालं होतं। आणि हे दुसरं सरप्राईज आहे जे जागतिक स्तरावरती ऑस्करच्या रूपाने या सगळ्या टीमला मिळालेलं आहे। अगदी बरोबर प्रशांत। खरं तर श्वास नंतर एक मोठा काळ लोटला आणि त्यानंतर आता आज ही आनंदाची बातमी येते की कोर्ट सिनेमाला फॉरेन लँग्वेज कॅटेगरीमध्ये ऑस्करसाठी नामांकन मिळालेलं आहे। धन्यवाद प्रशांत या संपूर्ण सविस्तर चर्चेबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।